भाचीने पळून जाऊन विवाह केल्याच्या रागातून मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील उतरे या गावात घडला आहे। महेश ज्योतिराम पाटील असं विष कालवलेल्या मामाचं नाव असून पन्हाळा पोलीस ठाण्यात मामा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान मामा महेश पाटील सध्या फरार असून त्याचा शोध घेत आहेत। अधिक मिळालेल्या माहितीनुसार महेश पाटीलच्या भाचीने एका आठवड्यापूर्वी गावातील मुलासोबत प्रेम प्रकरणातून पळून जाऊन विवाह केला होता। घरच्यांचा विरोध जुगारून लग्न केल्याने मामाच्या मनात प्रचंड रोष होता। त्यामुळे मामा महेश पाटील यांनी भाचीच्या लग्नात तयार करण्यात आलेल्या रिसेप्शनच्या जेवणात विषारी औषध टाकले। दरम्यान मामाला औषध टाकतेवेळी आचारीने पाहिलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। आचारी मामाला अडवण्यासाठी गेला असता दोघांमध्ये झटापट देखील झाली। आचार्याने जेवणात विष असल्याचं सगळ्यांना सांगितल्यानंतर जेवण बाजूला ठेवण्यात आलं। त्यामुळे विषारी जेवण कोणाच्या पोटात गेले नाही आणि लोकांच्या जीवास असलेला धोका टळला। या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात मामा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मामा महेश पाटील फरार आहे, तर पोलीस त्या मामाचा शोध घेत आहेत।